पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणं असा आहे। विवेक हा आपल्याला पुढे जर सर्वोत्तम अवस्थेवर घेऊन गेला तर सार वस्तूचा आपण स्वीकार करतो आणि असार वस्तूचा त्याग करतो आणि म्हणून मग त्या ठिकाणी विरक्ती तयार होते। आपला हेतू हा दृक् आणि दृश्य यांचा विवेक करणं असा जरी या ठिकाणी दिसत असला तरी त्याच्यातून सार वस्तूचा स्वीकार आणि असार वस्तूचा त्याग असा प्रमुख हेतू या विवेक शब्दामध्ये आपोमतच लपलेला आहे। मागील काही चिंतनामध्ये आपण 4थ्या क्रमांकाच्या श्लोकाचा अभ्यास करत होतो। कामः संकल्प संदेहो श्रद्धा अश्रद्धे धृती तरे ह्री धी भी इत्येवम आदीन भासेदा चितिही, असा हा 4थ्या क्रमांकाचा श्लोक आहे। तर या श्लोकामधील काही शब्दांचा जो आपण अभ्यास करत होतो त्यामध्ये मागील चिंतनामध्ये आपण री या शब्दाचा अभ्यास पाहिला होता। री म्हणजे लज्जा। आता लाज हा शब्द जो आहे हा आपण मागील वेळेस वेगवेगळ्या रीतीने विचार केला होता। पुन्हा त्या शब्दावर आपण जेव्हा विचार करायचा प्रसंग येतो तेव्हा लाज हा शब्द चांगला आहे की वाईट आहे असा मागील वेळेस आपण थोडक्यात विचार केला होता। लाज हा शब्द चांगला का वाईट? मागच्या वेळेच्या अभ्यासाप्रमाणे लाज हा शब्द चांगला आहे का वाईट आहे? मागच्या वेळेच्या अभ्यासाप्रमाणे मागच्या वेळेस जो आपण अभ्यास केला तो आठवतोय का? तो जर आठवत असेल तर त्याप्रमाणे लाज हा शब्द चांगला आहे का वाईट आहे? काहीच नाही, चांगला पण आहे ना वाईट पण आहे असा आपण एका रीतीने त्याचा विचार केला होता। म्हणजे लाज हा शब्द चांगला पण आहे वाईट पण आहे। लाज या शब्दामध्ये दोन्ही भाग येतात, परंतु आपण जर त्यातला चांगला भाग जर घेतला तर आपला नक्कीच फायदा होईल। लाज हा जो शब्द आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे। 16व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये या लाज शब्दाचं वर्णन आहे। आता लाज शब्द ज्या संपत्ती सांगितलेल्या आहेत, कुठल्या संपत्ती आहेत ते 16व्या अध्यायामध्ये? दैवी संपत्ती, दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करत असताना श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण किती दैवी संपत्ती सांगितल्या? 26 दैवी संपत्ती सांगितल्या आणि त्याच्यातली लाज ही एक संपत्ती आहे। दैवी संपत्ती आहे म्हणजे ज्या संपत्तीचा उपयोग आपल्याला परमार्थामध्ये होतो त्याला दैवी संपत्ती असे म्हणतात। दैवी संपत्ती म्हणजे जी संपत्ती बाळगल्यानंतर घरदार नीट चालेल किंवा भरपूर पैसा मिळेल असं काही नाही, याचा विषय या ठिकाणी नाही आहे। या ठिकाणी दैवी संपत्तीचा अर्थ ज्याच्यातून आपला परमार्थ चांगला होईल किंवा भगवत प्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी मदत होईल त्यासाठी जी संपत्ती उपयोगाला येते त्या संपत्तीला आपण दैवी संपत्ती असे म्हणतो। अमानित्व या श्लोकापासून सुरुवात आहे। अमानित्वम अदंभित्वम असं अनेक श्लोकांमध्ये तो अभ्यास मांडलेला आहे। आसुरी संपत्तीमध्ये किती संपत्ती आहे? 6 संपत्ती। आसुरी संपत्तीत फक्त 6 संपत्ती आहेत। म्हणजे आसुरी संपत्ती 6च आहे। तेवढ्यांचा विचार केला की तेवढी येऊ दिली नाही म्हणजे फायदा आहे। आसुरी संपत्ती येऊ द्यायची नाही, आसुरी संपत्तीचं पालन करायचं नाही, दैवी संपत्तीचं पालन करावं जेणेकरून फायदा होतो। मग त्या दैवी संपत्तीचा अभ्यास सांगत असताना लाज हा शब्द जेव्हा आला तेव्हा श्री ज्ञानदेव महाराजांनी त्यावर काही ओव्या लिहिल्या। त्या ओव्यांमध्ये जी सुरुवात पहिलीच ओवी आहे ती काय आहे? तिये गर्भमेद मुसे
रक्त मूत्र रसे ओतीव होऊन असे ते लाजीरवाणे. लाज कसली वाटावी, लाज वाटते का असं आपण म्हणतो नाही का त्याला. मागील वेळेस आपण तो विचार केलाय, काय लाज वाटते का असं आपण म्हणतो. तशी ज्ञानदेव महाराज आपल्याला त्याच रीतीने म्हणतायत. म्हणजे ही ओवी जी आहे ती त्याच रीतीची आहे. हे त्यांनी लिहिलेले शब्द जे आहेत हे त्याच रीतीचे आहेत. कितीये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होनी असे ते लाजीरवाणे. हे बहु असो, हे बहु असो देहपणे, हे बहु असो देहपणे नाम रूपासी येणे नाही लाजीरवाणे यावणे. ऐसेशा अवकळा, ऐसेशा अवकळा जया शरीराचा कंटाळा. बस इथपर्यंतच आपण पाहू, पुढे जायची गरज नाही. 3च ओव्यात प्रमुख आहेत. लाज या शब्दावर ज्ञानदेवाने लिहिल्या. त्यातल्या पहिल्या 2 ओव्या आणि तिसऱ्या ओवीचा पूर्वार्ध एवढं जरी घेतलं तरी आपलं भरपूर काम होईल. तिये गर्भ मेद मुसे. आता गर्भ मेद आणि मुसे, मुसे म्हणजे काय, मुशी. मुशी म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा आकार बनवण्यात येतो, तो साचा जो असतो त्याला मुशी असे म्हणतात. वास्तविक आता श्री ज्ञानदेवांच्या ओव्यांचा अभ्यास करण्यासाठी आपण हा ग्रंथ अभ्यास करत नाही, परंतु त्या शब्दांवर आपला विचार आपण मागील वेळेस पूर्ण केलेला नाही, म्हणून आपण त्या ओव्यांच्या आधाराने या लाज शब्दाचा अभ्यास करतो आहोत. आता गर्भमेद मुशे. आता गर्भवास हा जगातला सगळ्यात वाईट वास आहे, म्हणजे ठिकाण आहे. गर्भामध्ये येणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे, असं श्री ज्ञानदेव महाराजांच्या म्हणण्यानुसार इथे लक्षात येतं. कारण गर्भामध्ये काय असतं, मेद. गर्भमेद रूपी मुशी, त्या मुशीमध्ये काय, रक्तमूत्र रस. रक्तमूत्राचा रस ज्या मुशीमध्ये आहे, रक्तमूत्र रसे ओतीव होऊनी असे. जसं मुशीमध्ये उदाहरणार्थ एखाद्या मुशीमध्ये आपल्याला एखादा म्हणजे आकारामध्ये एखादा धातूचं मूर्ती बनवायची असेल तर त्या धातूचा रस तयार करावा लागतो आणि तो रस त्या मुशीमध्ये ओतावा लागतो. मग थंड झाल्यानंतर ती मूर्ती आपल्याला त्या धातूची मिळते. म्हणजे पितळाची मूर्ती असेल तर पितळाचा रस करावा लागेल आणि पितळाचा रस केल्यानंतर मग तो रस त्या मुशीमध्ये, म्हणजे त्या मूर्तीच्या आकाराची जी मुशी केलेली असते, म्हणजे साचा केलेला असतो, त्याच्यामध्ये तो रस ओतावा लागतो आणि तो ओतला की मग त्याच्या आकाराची ती मूर्ती तयार होते. पण ती जी मूर्ती तयार होते त्याच्या आतमध्ये काही नसतं, म्हणजे ती निर्जीव असते. आपण व्यावहारिक भाषेमधून जर विचार केला तर त्याच्यामध्ये जीव नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्राण नसतो, त्याच्यामध्ये चलनवलन या क्रिया नसतात. परंतु गर्भमेद मुशीमध्ये रक्तमूत्र रसाने ओतल्यानंतर, रक्तमूत्र रस जे आहेत हे ओतल्यानंतर जो देह आकाराला, तो देह घेणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणजे गर्भामध्ये येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे? या ओवीप्रमाणे श्री ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे ओतीव होऊ नये असे ते लाजीरवाणे. ते काय, लाज वाटावी. मग आता मला सांगा की अशी लाज आपल्याला वाटते का? म्हणजे एखादा मूल जन्माला आलं तर आपण आनंद व्यक्त करतो का दुःख व्यक्त करतो? म्हणजे मुलं निर्माण करण्यामध्ये आपल्याला आनंद होतो का दुःख होतं? म्हणजे आपल्याकडे ही संपत्ती आहे का? लाज आहे का आपल्याला? अधिक तो ज्या दिवशी या गर्भामध्ये वाढला आणि बाहेर आला त्या दिवसाचा दिवस साजरा करतो, लाज आहे का? 13व्या अध्यायामध्ये श्री ज्ञानदेव महाराज पुन्हा असंच म्हणतात, जन्मली या दिवसे होय लागे काळाची या ऐसे. तो जन्मल्या दिवशीच काळाच्या सारखा व्हायला सुरुवात झालेली आहे. मग आता हे जर आपल्याला त्यांनी बोललेलं तरी आपल्याला लाज वाटत नाही, म्हणजे हे फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही पण बाकीच्यांसाठी करावं लागतं. बाकीच्यांसाठी आपण संतांचा विचार करत नाही. साधू संत काय म्हणतात याचा विचार करावा लागतो. अवघड जरी असलं तरी प्रयत्नाने आपल्याला ते संपत्ती जोपासायला पाहिजे, त्याचा विचार करायला पाहिजे. गर्भामध्ये येणं ही चांगली गोष्ट नाही. मग असं असताना सुद्धा काही लोकांनी मला म्हटले की तुम्ही म्हणता गर्भात येणं चांगलं नाही, कारण मी पूर्वी फारच लोकांना हे असं बोलत असल्यामुळे आता मी जरा शांत झालो. पण पूर्वी फारच तरुण बांड
खोंड असलं की मग कसं होतं, जरा जास्त तंडतंय, म्हणजे इकडून तिकडे ओढत राहतं. तसं आहे, जरा थोडासा वेदांत माणसाला ऐकू आला आणि थोडंसं ऐकलं की माणसाला जोर येतो बोलायला. तसं मला जसा जेव्हा जोर होता बोलण्यामध्ये, तेव्हा मी लोकांना सारखंच हे ऐकवायचो. मग लोक म्हणायचे की हे काय तुमचं काहीतरी फालतू गोष्टी सांगता मला. गर्भात येणं हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे असं तुम्ही म्हणता. मग तुकाराम महाराजांचा अभंग काय? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. तुकाराम महाराज म्हणतात गर्भवास आम्हाला द्या, आम्हाला काही हरकत नाही. आता तुकाराम महाराज हे ज्ञानदेवांच्या विरुद्ध आहेत की काय, असा प्रश्न तयार होतो, नाही का? असा मोठा प्रश्न तयार होतो. आणि या तुकाराम महाराजांच्या अभंगामुळे अनेक लोक म्हणतात की नाही, पोरबीर जन्माला आली तर आनंदाची गोष्ट झाली, संसार चालला पाहिजे, ही सृष्टी चालली पाहिजे. तुकाराम महाराज किंवा साधू संत त्यांच्या विरुद्ध नाहीच आहेत. हे सगळं जगत व्यवस्थित चाललं पाहिजे याच्या बाजूने बोलतायत ते, नाही का? आता ही गोष्ट लाजिरवाणी का, ह्याच्यावर आपल्याला थोडक्यात विचार करणं गरजेचंच आहे. कारण हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. कारण या मुद्द्यावर सगळा गोंधळ आहे. नव्हे, या मुद्द्यावर कोणी बोलतच नाही, कारण घाबरतात लोक. कारण प्रत्येकाचे हात दगडाखाली आहेत. म्हणजे अशी काही अडचण नाही की मीच एकटा शहाणा आहे, तुम्ही सगळे मूर्खच आहेत, असं नाही आहे काही. इथे आपल्या प्रत्येकाचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे प्रत्येकाला भीती आहे काय करावं याच्यावर. आता पण साधू संत तर असं सांगतात, हे लक्षात घ्या, कमीत कमी हे तरी लक्षात घ्या, हे तरी आतमध्ये ठेवा. वागताना काय होईल जाऊ द्या, पण आतमध्ये तरी लक्षात घ्या की काय बोललेत ते. आणि मूल जन्माला आला तर लगेच त्याला आनंद व्यक्त करू नका. इथून तरी कमीत कमी इथून आतून तरी आनंद व्यक्त करू नका. आणि जर करत असाल, दाखवण्यापुरता करत असाल तर जाऊ दे, तो तुमचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्हाला इथे आनंद होत असेल तर समजा की तुम्हाला हे लाज काय, आपण तर झालोच ना, आपलं लाजिरवाणं जिणं आहेच. आत्ता या देहाला पाळण्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काहीच नाही. मग याला हे जर आपल्याला कळतंय तर आपण दुसऱ्यांचं पाहून तिथे आनंद व्यक्त करतो, म्हणजे आपल्याला कळत नाही याचा अर्थ असा होतो. तुकाराम महाराजांनी जरी म्हटलं असेल की गर्भवास असा शब्द जरी त्यांनी वापरला असला तरी सुद्धा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, त्याच्या पुढचे शब्द फार महत्वाचे. तर त्याची जी व्युत्पत्ती आहे, त्याचा जो अर्थ आहे, त्यांच्याच कृपेने त्यांच्याच मंदिरामध्ये मला जो उद्भूत झाला तो मी लगेच तिथेच महाराजांना सांगितलं की बाबा तसं नाहीये, ते त्यांच्याच कृपेने. व्यासपीठावर बसलेला असतानाच मला काही माहित नव्हता हा विषय, पण जेव्हा हा विषय माझ्या समोर आला तेव्हा तुकाराम महाराजांची मूर्ती समोर आहे माझ्या, त्यांच्या समोर मी व्यासपीठावर बसलेलो आहे आणि चिंतन सुरू आहे. आणि या त्यांच्या अभंगाचा अर्थ काय असावा असा जेव्हा विषय आला तेव्हा मला असं लक्षात आलं की त्याच्या पुढचे शब्द फार महत्वाचे, की सुखे घालावे आम्हास. मला सांगा, जगातला कुठला गर्भवास सुखाचा आहे का जगात? असा एक तरी गर्भवास सुखाचा आहे? कारण गर्भामध्ये काय असतं याचा विचार श्री ज्ञानदेवांनी इथे सांगितलेला आहे. रक्त मूत्र, बरं इथेच नव्हे, त्यांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मागे सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे का नाही केलेलं? मदालसा नावाच्या त्यांच्या रूपकामध्ये, म्हणजे त्यांनी जे मदालसा नावाचं रूपक करून अभंग लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. मातेची या उदर कुहरी, सुनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. म्हणजे आता एवढं आपल्याला सांगितलंय, मग त्या ठिकाणी आनंद थोडीच आहे. आता त्याचं जास्त वर्णन करण्याची आत्ता वेळ नाही, पण बऱ्याच वेळा मी सांगत असतो की मातेच्या उदरामध्ये आनंद नव्हे, गर्भ ही फार वाईट गोष्ट आहे. त्या ठिकाणी जीवाला इतके हाल आहेत की ते वर्णन करता येत नाही. आणि जेव्हा उत्पत्ती होते तेव्हाचं वर्णन तर सांगता येत नाही. आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. मदालसा नावाच्या अभंगामध्ये श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, काय म्हणतात? आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. आकांत म्हणजे काय असतो? आकांत आता काय होतं काय सांगतो. त्यावेळेस आताची पद्धत वेगळी आहे, भूल दिल्यामुळे कळत नाही. पूर्वी तो आकांत स्त्रियांना लक्षात येत होता. परंतु काय आहे की मोहामुळे आकांत पण लक्षात येत नाही. कारण मोह जर असेल तर कुठलंही दुःख वाटत नाही, ही फार महत्वाची गोष्ट आहे.
जर सैनिकाला जर देशाचा मोह असेल तर छातीवर गोळी घेतली तरी त्याला काही वाटत नाही, तो सुखाने मरतो. का? कारण देशाचा मोह आहे. लेकरांचा मोह असेल तर बाप आई हे सुखाने मरू शकतात लेकरांच्या मोहापोटी. तसं निर्माण होणाऱ्या संततीचा जो मोह आहे त्या मोहामुळे तो आकांतही स्त्रीला कदाचित वाटत नसेल, परंतु श्री ज्ञानदेव महाराज मात्र म्हणतात की तो काय आकांत आहे. आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकल. गर्भवास संगती जी आहे ही फार वाईट आहे. या ठिकाणी बरं, आता हे जेव्हा मी बऱ्याच ठिकाणी मांडतो तेव्हा माझे काही समाजातले मोठमोठे घटक आहेत, कारण माझे वेगळ्या ठिकाणी प्रवचन होतात, त्याच्यामुळे अनेक मोठ्या मोठ्या समाजातल्या घटकांचा माझा नकळतपणे संबंध येतो. मग तेव्हा हे लोक म्हणतात महाराज हे काहीतरीच विनाकारण समाजाच्या विरुद्ध काहीतरी बोलायला लागलेत. मी काही समाजाच्या विरुद्ध वगैरे काही बोलत नाही. जे शास्त्रामध्ये मांडलेलं आहे, श्री ज्ञानदेव महाराज जे सांगितले ते सांगतोय. माझ्या स्वतःच्या पदरचं काही मांडतोय असं नाही. तुम्हाला ते घ्यायचं का नाही घ्यायचं तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. नाही पण असं थोडंच आहे, मग जीव तयार होणं, नवीन पिढी चालणं, हे सगळं मग साधू संतांचा उपयोग काय आहे किंवा असं होतं अनेक करण्यात. अर्थात हा विषय काय, हा वेदांत विषय. या ठिकाणी सृष्टीचक्र बंद करण्याची वेळ आहे. हा विषय सृष्टीचक्र बंद करण्याचा विषय. बंद करण्याचं म्हणजे अख्खं सृष्टीचक्र बंद पडेल का, नाही, तो विषय नाही. वेदांत म्हणजे शेवटचा भाग. इथे जन्म मरणाचा फेरा संपवणे हा विषय आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही आले की धर्मशास्त्राची अपेक्षा करू नका. वाण्याच्या दुकानात जाऊन तुम्ही भलतंच काहीतरी पदार्थ मागू लागले तर उपयोग काय? आणि मिठाईच्या दुकानात जाऊन जर तुम्ही 1 किलो साखर द्या म्हटले तर उपयोग काय? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतात. त्याप्रमाणे वेदांतामध्ये आल्यानंतर धर्मशास्त्राचा इथे विषय नाही. तुम्हाला पचनी पडो अथवा न पडो तो तुमचा प्रश्न आहे, तो काही वेदांती महापुरुषांचा प्रश्न नाही. श्री ज्ञानदेव महाराज हे वेदांती महापुरुष आहेत. आद्य शंकराचार्य हे वेदांती महापुरुष आहेत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आता जननी जठरे शयनम हे काय आनंदाने नाही सांगितलेलं, ते दुःखाने सांगतायत. हे दुःख आहे म्हणजे हे लाजिरवाणं आहे हे लक्षात घ्या असं सांगतायत ते. म्हणून गर्भामध्ये अशा प्रकारचं हे घेऊन राहणं. आपण जेव्हा गर्भात आलो, जेव्हा मातेच्या उदरामध्ये आलो, मातेच्या उदर कुहरी या विष्ठेमध्ये दाथरीमध्ये आपण जे अडकलो, तेव्हा हे जे शरीर आहे हे शरीर काय आहे? हे शरीर म्हणजे मलमूत्र आहे. रवरव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा, चर्म घातलेवरी कुर्म कीटकांचा सांधा. हा जो देह आहे हा देह असा घाणेरड्या प्रकारचा देह आहे, ज्याच्यावर 3 mm पडदा बाजूला केला की काय दिसेल हे तुम्हाला मी अनेक वेळा सांगत असतो. फक्त हे वरचं सुख बघून भुलणे हे आपल्याला सहजच सगळ्यांनाच होत आहे. हे वरचं सुख आहे, फक्त हे वरचं बरं वाटतंय. बाकीचं ह्याच्यावर 3 mm पडदा एवढा जर सदरा काढला, हा सदरा काढला आपला, तर दुःख लेवनी सुखाची अंगी हे सुखाचं वाटतंय सगळं, पण त्याच्या आतमध्ये काय आहे हे फार दुःखाचं आहे. कारण रवरव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा, चर्म घातले बरी कुर्म कीटकांचा सांधा. हे कुर्म कीटक जे आहेत हे सगळे गप्प काय आहेत? ह्याच्या आतमध्ये जे काही प्राण आहे, ह्याच्या आतमध्ये जी शक्ती आहे ही जोपर्यंत क्षीण होत नाही त्याची वाट बघतात. ही कुर्म कीटक कशाची वाट बघतायत? प्राणशक्ती कधी क्षीण होते, इंद्रिय कधी शिथिल होतात याचीच फक्त ते वाट बघतात. आणि जसे का ते शिथिल होतील, क्षीण होतील, लगेचच त्यांचा प्रभाव सुरू होईल आणि मग विकार, असंख्य विकारांना सामोरं जात 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 एक दिवस आपल्याला हे शरीर सोडावं लागेल. असो, तर शरीर धारण करणे, शरीराची धारणा ही चांगली गोष्ट नसून लाजिरवाणी गोष्ट आहे हे लक्षात घ्या. ती गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होऊनी असे ते लाजिरवाणी. ते लाजिरवाण आहे, चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट नाहीये. हे लोकांना सांगा, करायचंय का नाही तर त्यांचा प्रश्न आहे. माझं काम काय आहे? मी लोकांना सांगत राहतो, जवळच्या पण लांबच्या पण, जेवढे मला भेटतील त्यांना मी सांगत असतो. ज्यांना पटतं ते राहतात, ज्यांना नाही पटत ते राहत नाही. तुम्ही नुसतं पटते असं दाखवू नका, लाजिरवाणं जगू नका. अशा प्रकारचं लाजिरवाणं संसारातल्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी जगू नका. आपलं जगणं संसारातल्या लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी नाहीये. वेदांतात तुम्ही आले का मग तुम्हाला संसाराची चिंता नाही पाहिजे.
माझी या भक्त आणि संसाराची चिंता. जो माझा भक्त होऊ पाहतो त्याला संसाराची चिंता नाही पाहिजे, आणि ज्याला संसाराची चिंता आहे तो माझा भक्त होत नाही. राजयाची कांता काय भीक मागे? असं भिकेचं जगणं करायचंय का? असं लाजीरवाणं जगायचंय का? या शरीराला मी समजून आपण एवढी मोठी चूक केली. अधिक पुन्हा ते सत्य समजून तेच आपण पुन्हा दृढ करत चाललो, आणि तेच जगाशी आपण त्यांच्याशी अशाच लोकांशी आपण संबंध ठेवून आहोत. म्हणजे आपल्याला ही लाज आहे का? म्हणजे लाज वाटते का? लाज वाटत. ज्या ठिकाणी लाज वाटावी त्या ठिकाणी पेढे वाटतात. एखाद्याने पेढे दिलाय मला लाज वाटते का? पेढे वाटतोस. असं जर म्हटलं तर, तू पेढे वाटतो तुला लाज वाटते का? असं जर म्हटलं तर काय होईल? तो म्हणजे याचं तोंडच नको बघायला परत, नाही म्हणायचे. चुकीच्या गोष्टींची जगामध्ये अख्खं जगत त्या दिशेने चाललेलं आहे. तुम्ही म्हणाल मग हे भगवंताने सुरूच कशाला केलंय जगत विगत? ठीक आहे, तुला प्रश्न आहे ना, तू संसारात रम, संसारामध्ये मजेत व्हा, काय हरकत. अनंत जन्म गटांगळ्या खा, मग तुला कळेल का केलंय निर्माण. अशा लोकांचा हा विषय नाहीये. अशा लोकांचा हा विषयच मुळात नाही. हा विषय कोणाचा आहे? ज्यांना जन्म मरणाचं चक्र हे त्रासदायक वाटतंय त्यांच्यासाठी आयुष्य. मुमुक्षत्व पाहिजे. ते मुमुक्षत्व, मुक्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी हा ग्रंथ आहे, कोणासाठी हा ग्रंथ नाही. तुम्ही इथे आले म्हणजे काहीतरी आपल्याला ऐकायला चांगलं, परमार्थाचं काहीतरी चांगलं ऐकतोय, काहीतरी चांगला विषय सुरू आहे असं लोकांचा समज असतो. देवदेव सुरू आहे काहीतरी. अरे देवदेव वगैरे सुरू नाही आपला. भांडारा उधळा गुलाल उधळा असला देवदेव आपला इथे सुरू नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणी नातेवाईक जरी म्हटले तुम्ही देवदेव करता आणि तुम्ही असं वागता का, त्यांना म्हणजे हो आमचा देवदेव असाच आहे. कारण लोकांना फार इथे काळजी असते. म्हणजे या ठिकाणी शुक्रवारी चिंतन सुरू याची काळजी जगाला असते. कायसाठी? कधी कचाट्यात सापडतील, कधी कुठेतरी सापडतात का बघत असतात ते, नाही का? ह्यासाठी तुम्ही जाता का तिकडे शुक्रवारी, असं लोक म्हणायला तयार असतात. त्यामुळे जगाची चिंता केली तर तुम्हाला ह्याची लाज वाटणार नाही. असो तर लाज हा शब्द जो आहे तो पहिल्यांदा जर आपण विचार केला तर शरीर धारण केलं हीच लाज वाटावी. आता आपल्याला तुम्ही विचार करा, सकाळपासून उठल्यापासून तो झोपेपर्यंत याला सांभाळावं लागतं. ह्याची सगळी धुणी भांडी सगळी याची आपण करायला लागतं. याला धुवा 2 टाईम, ह्याची घाण बाहेर काढा, ह्याला कपडे नेसवा, त्याच्यासाठी ह्याच्या सगळ्या व्यवस्थेसाठी अख्खं आयुष्य घालवलं. आपलं जास्तीत जास्त जे आयुष्य चाललंय कशाच्या व्यवस्थेत चाललंय? देहाची व्यवस्था करण्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय. लक्षात घ्या. साधारण गोष्ट माणसांना हे लक्षात येत नाही, तेवढी बुद्धी नाहीये लोकांकडे, तेवढे विचार करू शकत नाहीये. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत जास्तीत जास्त वेळ याला सांभाळण्यामध्ये चालली आहे, आणि याला सोडून जाणारे लोक जाळतील. बघा इतकं दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे उत्पन्न होताना आपण तर दुःख भोगलेच, याच्यामुळे याच्याद्वारे दुःख भोगतोय आपण. जठरामध्ये जेव्हा आपण हा देह घेतला, म्हणजे आपल्यावर ह्याला लिंपून घेतलं, बांधला ह्याला, तेव्हाच दुःख घ्यायला सुरुवात केली. बरं एवढंच नाही, त्याच्या पुढे म्हणजे जेव्हा बांधला तेव्हा रूप तयार झालं. आता रूप झालं म्हणजे पुढे नाम येणारच. आतमध्ये होता तोपर्यंत काही एवढी अडचण नव्हती. आतमध्ये होता गर्भात तोपर्यंत दुःख होतं हे खरं आहे, पण बाहेर येण्याच्या आधी जरा बरं होतं. आतमध्ये होतं तोपर्यंत बरं होतं. बाहेर आला की त्याच्या पुढचा फार मोठा धोका तयार झाला. जेव्हा बाहेर येतो तेव्हा धोका सुरू होतो अजून मोठा. किती मोठा धोका तयार होतो? आतमध्ये रूप होतं, नाम नव्हतं ना. आतमध्ये रूप होतं पण नाम होतं का? नव्हतं. नाम रूपाचा धोका आहे का? हो, श्री ज्ञानदेव महाराज पुढच्या वेळी असं म्हणतात की हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे. पुढे काय झालं? पुढे आला कसा बाहेर? बाहेर आला तर नाम रूप घेऊन आला. कारण जन्माला आला की याचं बारसं घालावंच लागतं. नाही घातलं तर तुम्हाला माहिती काय होतं? तो येण्याच्या आधीपासून तयारी सुरू करतात घरात. काय काय तयारी करतात, काय काय उद्योग करतात तुम्हाला सांगायची गरज नाही. माझ्या पाठीमागे तुम्हाला माहिती आहे सगळं, नाही का? म्हणजे जगामध्ये आपण वावरत असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे काय चालतं. जे हाल होतात आतमध्ये ते आहेतच, ते लाजिरवाणी गोष्ट आहे. पण बाहेर येताना हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे, नाही गा लाजिरवाणे याहुनी. याच्यासारखं दुसरं काही लाजिरवाणं नाही.
का? कारण जेव्हा शरीरातून बाहेर येतो तेव्हाच सगळ्यात मोठा धोका नामरूपाचा सुरू होतो. आणि म्हणून शुकाचार्य, तुम्हाला माहित असेल, शुकाचार्य मातेच्या उदरातून बाहेरच येत नव्हते. शुकाचार्य म्हणजे शुकदेव, श्री व्यासांचे पुत्र, 12 वर्ष मातेच्या उदरातून बाहेर आलेच नाही. 12 वर्ष. हा 9 महिन्यात बाहेर येतो. आपण कधी बाहेर आलो? आता काढावं लागतात बाहेर, निराळी वेगळी गोष्ट आहे. पण पूर्वी काय बाहेर काढायची गरज नव्हती. 9 महिन्यानंतर येणारच बाहेर. त्याला त्याचं कर्म बाहेर आणणारच. आता जर बाहेर येत नसेल तर दुसऱ्या अडचणींमुळे येत नाही. शुकाचार्य आहेत म्हणून नाही. नाहीतर काहींना वाटेल की शुकाचार्य झाले काय सगळे, बाहेर येत नाहीत. तर तसं नाहीये. 12 वर्ष शुकदेव बाहेर आलेच नाहीत. आणि जेव्हा 12 वर्षानंतर बाहेर आले तेव्हा सरळ जंगलात पळून गेले. काय? कुठं पळून गेले? सरळ जंगलात पळून गेले. आणि व्यास मुनी त्यांच्या पाठीमागे धावत पळू लागले. अर्थात हे फक्त कथा आहे. ह्याच्यातला ग्राह्य भाग आपल्याला महत्वाचा आहे. अलग लक्षात. त्याच्या पुढची मोठी कथा आहे, आपण ते काही त्याचा अभ्यास करत नाही. तर अशी परिस्थिती आहे. बाहेर येण्यासाठी शुकदेव म्हणजे साक्षात जीवनमुक्त महापुरुष, अवतार महापुरुष, यायचंच नाही म्हणे बाहेर. कारण बाहेर आलं तर काय होणार? नामरूप. म्हणून हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे, नाही गा लाजीरवाणे यावणी. कारण बाहेर आलो, बाहेर आल्या आल्या काय झालं? आल्या आल्या लगेच ठप्पा पडला, देशपांडे. पहिला ठप्पा काय पडला? देशपांडे. 12 दिवसांनी ठप्पा पडला राम. म्हणजे 13वा 12वा झाला, बारसं घातलं की मग झाले राम देशपांडे. आता काय उदरात राम देशपांडे होते का? उदरात राम देशपांडे नव्हते, पण बाहेर आल्यानंतर राम देशपांडे झाले. म्हणजे बाहेरच आले नसते तर राम देशपांडे झाले असते का? आणि अख्खं आयुष्य राम देशपांडेसाठी खपले. राम देशपांड्यांची सिद्धी करण्यामध्ये अख्खं आयुष्य गेलं. राम देशपांडेंना टिकवण्यामध्ये जीव चाललाय. राम देशपांडे जगावा म्हणून जीव तळमळतोय. काय होतंय? कोणासाठी तळमळतो जीव? राम देशपांडे जगावा म्हणून जीव तळमळतोय. जीव जगावा म्हणून राम देशपांडे तळमळत नाही, पण राम देशपांडे टिकला पाहिजे म्हणून जीव तळमळतो. हे लाजीरवाण आहे. कारण मी पाहिजे राम देशपांडे. कोणाचं आहे? राम देशपांडे. राम देशपांडेंची पूर्ती व्हावी, राम देशपांडेची इच्छापूर्तीसाठी जीव तळमळत राहतो. अख्खं आयुष्य या देहाला पोसण्यामध्ये आपण घालवतो. या देहाचं नामरूप जपण्यामध्ये, नामरूपाचा, या देहाच्या नामरूपाचा म्हणजे देहाचा देहपणे नामरूपाशी येणे, हे जे नामरूप आहे हे पोसण्यामध्ये अख्खं आयुष्य प्रत्येकाचं जातं. काही दुसरं काहीच करत नाही आपण. तुम्हाला जरी असं वाटत असेल की आपण फार परमार्थ करतो, काही परमार्थ करत नाही आपण. आपण देहाचं नामरूप जोपासण्यामध्ये अख्खं आयुष्य संपवतो. त्याच्या पलीकडे काहीही करत नाही. महाराजांनी ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी मला कसं महाराज म्हणतील यासाठी. म्हणजे महाराज कोण आहे? देह. देहाचं नामरूप याच्यामध्ये महाराज बसतो. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याचा हेतू सुद्धा मला कसे शहाणे म्हणतील यासाठी आहे. आणि अधिक ग्रंथ, अधिक वेगळे अभ्यास करून कशी मला जास्तीत जास्त अक्कल येईल, कसा मी जास्तीत जास्त शहाणा होईल आणि किती मोठा महाराज होईल याकडे महाराजांचंही लक्ष असतं. आणि मला कशी व्युत्पत्ती लावता येईल, मला कसा अर्थ लावता येईल आणि मी सगळ्यांपेक्षा किती श्रेष्ठ असेल हे दाखवण्यासाठी तळमळ असते. आणि श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, व्युत्पत्ती अवघी विसर्जे, थोरपण पराची सांडीजे, जगा धाकटे होईजे तैच लाईजे जवळीक माझी. पण आपली परिस्थिती काय होते? कळत न कळतपणे आपण कुठे जातो? कुठेतरी सांगायला पाहिजे आपल्याला. जे सांगणार आहेत तो लोक विचित्र आहेत. हे सांगितलं नाही तुम्हाला तर कोणाकडून तुम्हाला कळणार आहे? आणि जे वाचतात ज्ञानेश्वरी किंवा जे वाचतात ग्रंथ ते सुद्धा सगळे हातचे राखून वाचतात, किंवा जे समाजाला पटेल त्या दृष्टीने घेऊन वाचतात. समाजाला पटण्यासाठी किंवा कोणाची मनधरणी करण्यासाठी परमार्थ नाहीये. व्यवहार हा मनधरणी करण्यासाठी चालतो. सगळ्यांची मन सांभाळा, सगळ्यांचं व्यवस्थित सांभाळा. यासाठी काय आहे? यासाठी संसार आहे, यासाठी व्यवहार आहे. परंतु संसार
म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी परमार्थ आहे. आणि त्याच्यामध्ये कोणाची मन धरणीचा इथे प्रश्नच नाही. जे आहे ते खरं आहे, जे आहे ते सत्य आहे. पटतंय तर घ्या, नसेल तर घेऊ नका, असा इथे विषय आहे. म्हणजे ज्ञानदेव महाराजांनी असं म्हटलं, लोकांना काय वाटेल बुवा, त्याने जर असं जर म्हटलं तर लोक काय म्हणतील, असं ते काय म्हणत नाहीत. असं ते काहीच म्हणत नाहीत. ते सरळ सरळ विषय सांगून देतात की असा असा विषय आहे. तर नामरूपाला आलो आणि नामरूप पाळण्यामध्ये किती दिवस गेले, किती दिवस गेले आणि किती दिवस चाललेत. म्हणजे आज काही अशी परिस्थिती नाही की तुमचं नामरूप हे जे आहे ते इतके दिवस गेले पण आता मी बदललोय बुवा, माझं नाम आणि रूपाची मला काही घेणं देणं नाही, हे लाजिरवाणं जगणं आहे, असं किती दिवस कधी म्हणजे वाटतंय का? उलट आपल्याला किंमत नाही दिली तर कसं होतं? सगळ्यांनाच, तुम्ही असू द्या मी असू द्या, आपल्याला किंमत नाही दिली कोणी तर कसं वाटतं आपल्याला? म्हणजे कोणाला? तुम्हाला एखाद्याने शिवी दिली तर कोणाला शिवी देतात? राम देशपांडे. शिवी दिली तर राम देशपांडेंना शिवी देणार. आणि स्तुती केली तर कोणाची स्तुती करतात? राम देशपांडेची स्तुती करतात. मग या दोन्ही काळामध्ये आपल्याला बरं वाटतं आणि दुःख होतं का नाही? एकदा बरं वाटतं, निंदा केली तर वाईट वाटतं. याचा अर्थ आपण देहाला काय करतोय? देहाला आपण मी समजतोय, देहपणे आपण जगतोय. आपलं जगणं काय आहे? देहपणे जगणं आहे आपलं. नामरूपाशी येऊन देहपणाने जगणं आहे. आणि म्हणून आपल्याला काय वाटली पाहिजे? लाज वाटली पाहिजे. ही लाज तुम्हाला वाटावी, मला वाटावी. याला जगवण्यामध्ये, याचं नावलौकिक करण्यामध्ये काही अर्थ नाही. याचं नावलौकिकला सगळे लोक किंमत देतात म्हणून मी पण तेच करतो. सगळे काय करतात? सगळे तेच करतात म्हणून आपण ते करतो. यासाठी उपयोग नाही, यासाठी जगणं नाही, यासाठी जगू नये. प्रत्येकाने देह पोसला, हा कशासाठी पोसला याचा विचार करा. या देहाला जे आपण खायला प्यायला घालतो, या देहाची सगळी नीटनेटकी व्यवस्था करतो, हे कशासाठी करतो? का करायचंय सगळं? हा देह आपण जो पोसतोय हा का पोसावा? कशाला पोसला पाहिजे? ह्याला पोसल्यानंतर ह्याच्याकडून काय उपयोग करून घ्यावा? समजा जर पोसायचीच वेळ आली तर का पोसावा याला? याच्या सगळ्या व्यवस्था पुरवण्यामध्ये जर आपलं अख्खं आयुष्य गेलं तर परमार्थ आपण कधी करणार? याच्या व्यवस्था पुरवण्यामध्ये आपलं आयुष्य गेलं तर आपण परमार्थ करणार कधी? मला सांगा, तुम्ही आतापर्यंत अख्ख्या आयुष्यामध्ये जे कपडे या शरीराला घातले असतील, किती खर्च केला असेल अंदाजे? सगळ्या कपड्यांचा तुम्ही हिशोब काढा, अंदाजे किती खर्च केला असेल? कपडे, ह्याला जेवढे कपडे पुरवले ह्याचा सगळ्याचा खर्च काढा, किती खर्च केला असेल? तुम्ही म्हणाल कपडे घालायला नको होते का याला? किती घालायला पाहिजे होते याला कपडे? किती गरज होती याला कपड्यांची? केवढ्या कपड्यांची गरज होती आणि किती घालवले? ह्या देहासाठी केलेला खर्च गोळा करा तुम्ही सगळा, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अख्खा आयुष्य आपण सगळं जे काही कमवलं त्यातले जवळजवळ 90% खर्च याच्यावरच केलाय. किती टक्के? 90% खर्च शरीरावर केलेला आहे आपण. मग हे लाजिरवाणं नाही का? 90% जर खर्च शरीरावर केलाय तर उपयोग काय? आणि हे शरीर जे आहे, हे शरीर तर आपण सोडणार, म्हणजे हे शरीर सोडून जाणार, ह्या शरीराचा तर आपला संबंध राहणार नाही. मग हे शरीर पुढे मातीत जाईल. या शरीराची पुढे काय होईल? मातीच होणार आहे, नाही का? किंवा हवेत उडून जाईल जाळल्यामुळे, उरलेलं मातीत जाईल. म्हणजे पंचमहाभूतांमध्ये हे जाईल कुठल्या का रीतीने. मग आपला तोटा काय झाला त्याच्यामध्ये? तुम्ही म्हणाल तोटा काय झाला? ठीक आहे, सगळ्यांचंच तसं होतं. तोटा झाला ना मनुष्य देहात. म्हणजे हा देह एक वेळ त्यातल्या त्यात चांगला मानलाय, तर याचा उपयोग कशासाठी करावा? जेणे तू जोडसी नारायण. याच्यामुळे नारायण जोडला जावा, म्हणजे भगवंत प्राप्त व्हावा, यासाठी शरीर. पण ह्या शरीराच्या द्वारे भोग कसे भोगता येईल याच्यावर आपलं लक्ष. म्हणजे शरीराच्या द्वारे, मुळात शरीर मिळालं ही दुःखाची लाजिरवाणी गोष्ट, त्याचा थांगपत्ता नाही. म्हणजे एखाद्याच्या घरी जर आपल्याला बोलवलं बारशाला तर त्यांना जाऊन सांगायचं हे लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे, असं त्यांना सांगायचं. वाढदिवसाला बोलवलं त्यांना सांगायचं लाजिरवाणी गोष्ट होऊन 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. तुम्हाला बोलवतील का परत? बरं, तुम्ही खोटं बोलताय का खरं बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही खोटं बोलताय का खरं बोलताय? खरं बोलताय. तुम्ही म्हणता नाही आम्हाला त्यांनी बोलवलं म्हणून गेलो. मग बोलवलं तर खरं बोला जाऊन तिथे. पुढच्या वेळेस बोलवणारच नाही. हा बघा, ह्यांना बोलवलंच नाही, ते बोलवणारच नाहीत पुढच्या वेळेस. खरं बोलले की आपल्याला कोणी किंमतच देत नाही. खरं बोलले की आपल्याला कोणी बोलवत नाही.
मी जर खरं बोललो तर तुम्ही पुढच्या वेळेस येणारच नाही, म्हणून मी सगळं खरं नाही बोलत. कारण मी जर खरं बोललो सगळं तर पुढच्या वेळेस तुम्ही येईल का नाही शंका आहे. आणि मला महाराज पण टिकवायचंय नाही का, म्हणजे ह्याचं काम आहे. महाराज पण टिकवण्यासाठी आपला परमार्थ आहे. अजून काही माझी तेवढी विरक्ती आली नाही की नाही आले ते जाऊ दे, काय हरकत नाही. मी विचार करतो आपलं चाललं पाहिजे, थोडं पोटापाण्याची पण व्यवस्था होते, कपड्याला त्याची व्यवस्था होते. त्याच्यामुळे तेवढी विरक्ती आली नाही की नागवा फिरलं तरी काय हरकत नाही. जेव्हा तेवढी विरक्ती येईल तेव्हा मी खरंच सांगेन तुम्हाला, तेव्हा मात्र काय करेल, खरंच सांगेल. म्हणजे आता खरंच एवढं खरं सांगतोय की कमीत कमी आता लोक येतात तरी. खरं बोललं की आपल्याला कोणी जवळ करत असो, खरं बोललं की आपल्याला कोणी जवळ करत नाही, आपल्याला ते येऊच देणार नाही. पण साधू संत आपल्याला जवळ करतात, एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही खरं बोलाल, आता हे काही खोटं नाहीये, हे खरं आहे. मग त्यांनी म्हटलं हे आपण बोललो एखाद्याला, बरं बरंच जाऊन बोलावं का नाही, बरंच कशाला आपण आ बैल मुझे मार, म्हणजे बरंच कशाला आपल्या डोक्यावर आपणच झपाटे मारून घ्यावेत नाही का, आपणच कशाला आपल्याला मारून घ्यावं नाही. तसं त्यांनी हा आग्रह केला तर आपणही मग आग्रह करावा. आपला आग्रह हा असावा नाही का. त्यांनी आग्रह केला ना, त्यांना सांगा तुम्हाला मी काय सांगितलं होतं आग्रह करा म्हणून, येणार नाही. आपल्याला तुमचं काही जमायचं नाही बाबा. आपल्याला सगळ्यात मोठी काळजी सांगतो काय, सर्वांना इतकी काळजी आहे की आपल्याला एवढी भीती वाटते, आपल्याला जर ह्या लोकांनी जवळ नाही केलं तर आपण जगणार कशी, इतकी मोठी भीती आपल्याला, भय आहे आपल्या मागे. कारण ह्या नातेवाईकांनी किंवा ह्या सगळ्या लोकांनी जर आपल्याला दूर लोटलं तर होणार कसं आपलं, ही सर्वांनाच भीती आहे, फार मोठी भीती आहे आपल्याला. पण हरिपाठात असं लिहिलंय की सकळ जीवांचा करतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. आपल्याला मोकलेल का, अरे जे जीव कसेही जगतात त्यांना सांभाळतो भगवंत. त्रिलोकाला अधिष्ठान असलेला जो देव आहे त्याच्या कृपेवर सगळे चालतात. कोणालाही जर सांभाळतो तर तुम्हाला सांभाळणार नाही काय, जो भक्त होऊ पाहतो त्याला सांभाळणार नाही का. आपण काय चूक करतोय काय, आपण काय अपराध करतोय काय, आपण तर उलट भक्त होऊ पाहतोय. गाटांगळा खातोय हे ठीक आहे, त्यात काही विशेष नाही. सगळेच जे एकदम पक्के असते तर लगेचच भक्त झाले असते, तसं नाहीये. आपण गाटांगळ्या खातच भक्त होणार आहे. परंतु खरं बोला, जगाची भीड बाळगू नका. जगाच्या भीड बाळगण्यापेक्षा संत काय म्हणतील, संतांनी आपल्याला निर्लज्ज मनुष्य असं म्हणू नये, म्हणजे लाज आहे का तुला असं म्हणू नये. आणि जेव्हा केव्हा आपण या शरीराला मी समजतो तेव्हा साधू संत आपल्याला म्हणतात तुला लाज वाटते का. जेव्हा जेव्हा या शरीराला पोसतो तेव्हा तेव्हा साधू संत आपल्याला असं म्हणतात तुला लाज वाटते का, किंवा याला पोसण्यासाठी जगतो असं जास्त योग्य आहे नाही का. आता देह तर आलेला आहे, पण त्याला पोसण्यासाठी जगणं हे काही उपयोगाचं. देह जावो अथवा राहो, आमचा पांडुरंगी भाव. देहाशी आपल्याला घेणं देणं नाही, देह आहे तर असू द्या, देहाशी घेणं देणं तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे की देह असो किंवा नसो, देह जावो किंवा राहो, देहाशी घेणं देणं नाही. म्हणजे देह पोसण्यासाठी परमार्थ करायचा का, देह पोसण्यासाठी परमार्थ करायचा आहे. लोकांचा परमार्थ देह पोसण्यासाठी आहे. देह पोसण्यासाठी आपण परमार्थ करत नाही. परमार्थ करण्यासाठी देह पोसा चालतो नाही का. परमार्थ म्हणजे पेलवतच नसेल तर परमार्थ करण्यासाठी देह पोसा, पण देह पोसण्यासाठी परमार्थ करू नका. आणि महाराजांनी असं करू नये. बाबा म्हणायचे तुम्हाला जमत नाही ना, हे कळत नाही ना, पोट भरता येत नाही तुम्हाला, तर काटे भरा पोटात आणि काटे भरून जागा. देह पोसण्यासाठी परमार्थ नाही. परमार्थ कशासाठी करतो आपण, देह हा लाजिरवाणी गोष्ट आहे हे कळण्यासाठी परमार्थ आहे, किंवा देह ही लाजिरवाणी गोष्ट आहे हे लक्षात घ्या, तर तुम्हाला परमार्थात पुढे गती होईल. आणि म्हणून याला पोसताना लाज वाटावी, ह्याला पोसताना प्रत्येक क्षणाला लाज वाटावी आपल्याला. ही दैवी संपत्ती आहे. याला पोसताना लाज जर वाटली तर तुमची कुठली संपत्ती वाढली, दैवी संपत्ती वाढली. मग चांगलं झालं का वाईट झालं. मग एखाद्याला जर आपण म्हटलं की अरे बाबा देहाला आला सेज ला, वाईट झालं, हे चांगलं नाही झालं. देह निर्माण झाला हे चांगलं नाही झालं, ह्याला पोसावं लागतं हे चांगलं नाही झालं. मग तुम्ही त्याची दैवी संपत्ती वाढवताय का काय करताय, मग त्याचं भलं करताय का वाईट करताय. मग आपल्याला ते दुसऱ्याचं चांगलं करण्यामध्ये सुद्धा लाज वाटते. आता मी तुम्हाला सांगतोय की देहाला पोसणं याची लाज वाटावी असं मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमची कुठली संपत्ती वाढणार आहे, दैवी संपत्ती वाढणार आहे. मग असं सांगायला मला लाज वाटावी काय. तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला वाईट वाटेल का, तुम्हाला बरं वाटेल का, तुम्हाला बरं वाटो नाही तर न वाटो,
लक्षात घेतलं तर दैवी संपत्ती वाढेल, नाही घेतलं तर दैवी संपत्ती मिळणार नाही. आणि दैवी संपत्तीशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. दैवी संपत्ती पाहिजे ना शरीरामध्ये. तर देहपणाला येणं आणि नामरूपाला येणं हे फार वाईट. आणि अख्खं जगत नामरूपासाठी धडपडत. देह तर जाऊ द्या, देहासाठी तर धडपडतातच, यात काय नवल आहे. देहासाठी धडपडतात का नाही सगळे? प्रत्येक जणाचं धडपड कायसाठी आहे? याच्यासाठी. प्रत्येक जण जो धडपडतोय, प्रत्येक जण, तुम्ही कुठला घ्या, काय करायचं त्याने करू द्या, त्याने विज्ञान करू द्या किंवा परमार्थ करू द्या, काय तो करत असेल नसेल, हे सगळं तो फक्त देह पोचण्यासाठीच करतो. आणि आपण मुळात हेच फक्त बाजूला करतोय. एवढ्याने इतकी मोठी शरीरामध्ये शक्ती तयार होते, म्हणजे संपत्ती तयार होते. नुसतं एवढं जरी कळलं, ते अंमलात आणायचा प्रयत्न केला तर इतकी शक्ती वाढते. म्हणजे वेदांतामध्ये तुमचं प्रवेश करण्याची ताकद, बळ. संपत्ती आली की काय येतं? नाही येत का बळ? संपत्ती आली की बळ येते का नाही? व्यवहारामध्ये सुद्धा तसं जर आपल्याकडे ही जर संपत्ती आली तर बळ येईल का नाही? पण हे बळ कसं असेल? हे भगवत प्राप्तीचं बळ आहे. हे काही संपत्तीचा माज नाहीये. हे दैवी संपत्ती आहे. म्हणजे ही संपत्ती अहंकार निर्माण नाही करत, ही संपत्ती माज निर्माण नाही करत, ही संपत्ती भगवत प्राप्तीला उपयोगाला येते. म्हणून जगताना प्रत्येक क्षणाला लक्षात यावं, प्रत्येक क्षणाला लक्षात घ्यावं आपण की या देहाला पोचण्यासाठी जगायचं नाहीये. काय? या देहाला पोचण्यासाठी जगणं बंद करा. कारण देह ही कसली गोष्ट आहे? लाजीरवाणी गोष्ट. म्हणजे देह धारण केला हीच मुळात लाजीरवाणी गोष्ट. मग लाजीरवाणं जीणं घेऊन बाहेर आलो आणि लोकांनी गुढ्या उभारल्या, नाही का? आणि जेव्हा अक्कल आली तेव्हा आपण पुन्हा पुन्हा तो दिवस साजरा करू लागलो. लाजीरवाणं जीणंची सुरुवात झाली, त्याचा दिवस पुन्हा वाढदिवस म्हणून साजरा करू लागलो. ही काय चांगली गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे काही? कसला दिवस साजरा करतोय आपण? काय करतोय नक्की आपण? म्हणजे मुळातच जी चूक केली, जिथे लाज वाटायला पाहिजे होती ती लाज वाटलीच नाही. अधिक पुन्हा निर्लज्जासारखे उभविती गुढिया असं ज्ञानदेवांनी शब्द वापरले. गुढ्या उभरायला लागले, गोडधोड करून खायला लागले, लोकांना आमंत्रण देऊन बोलू लागले आणि त्याच्यात आपणही सामील होतोय. ही आपली फारच लाजीरवाणी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अडचण काय आहे मला माहिती आहे. तुम्हाला अडचण एवढीच आहे, फक्त आपल्याला जगताना म्हणजे प्रॉब्लेम येत नाही का? आपली अडचण काय आहे दुसरी? आपल्याला काय करणार? लोकांनी जर आपल्याला वाळी टाकलं तर काय करणार? ही भीती असते आपल्याला. या सगळ्यांनी नातेवाईकांनी या सगळ्यांनी वाळीत टाकलं तर करणार काय? काय करणार? आता मला भीती नाही वाटत का तशी? मी ह्या सगळ्या अवस्थे पाहिल्यात म्हणून मला पण माहिती तुम्हाला काय वाटतंय. हे नक्की आहे की जेव्हा आपण यांच्यापासून बाजूला जाऊ तेव्हा देवाच्या जवळ जातो. कारण अनाथाचा नाथ जनार्दन आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगतोय, अनाथाचा नाथच जनार्दन आहे. आणि जर तुम्हाला नातेवाईक असतील तर तुम्ही अनाथ नाही हे लक्षात घ्या. त्यांना भले तुम्ही नातेवाईक असाल पण आपल्याला कोणी नातेवाईक नाही. अहो, जिथे देह आपला नाही असा वेदांताचा प्रमुख सिद्धांत आहे, तिथे देहाला चिकटलेले आपले कसे असतील? वाटतायत काय जाऊ दे, ते काय वाटतं याला किंमत नाही. काही सूर्य तर रोज फिरताना दिसतो म्हणून फिरतो काय? फिरत नाही. म्हणजे तो भ्रम आहे ना. तसं हा देह आपला वाटतो आणि देहाला चिकटलेले सगळे आपले वाटतात. अहम आणि मम हा भ्रम आहे. हे वाटून काय उपयोग? वाटत असलं तरी शिकवा पुन्हा पुन्हा स्वतःला की ही लाजीरवाणी गोष्ट, याला मी समजतो. आपण याला माझं समजून, मी समजून याला पोसत राहतो. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि आता पोसायचीच वेळ आली तर याला कशासाठी पोसावा? बाबा रे, तुला पोसतोय खरं आहे, पण फक्त ह्याचा हेतू आता मात्र एकच आहे. हा देह पोसण्याचं कारण आता फक्त एकच आहे. तुला पोसण्यामध्ये काही मला रस नाही. ज्याच्यामुळे मला माझं स्वरूप लक्षात येईना त्या देहाला पोसून करायचंय काय? ज्या देहामुळे आपल्याला आपल्याच स्वरूपावर पांघरून घातलं गेलं, ज्याला पोसल्याने आपलाच घात होतो, त्याला पोसावं काय? याला पोसल्यामुळे, याला आपण पोसत बसल्यामुळे, अनंत जन्म असे अनेक शरीरं पोसत बसल्यामुळे आपणच आपल्या स्वरूपापासून वंचित झालो. आपणच कोण आहे आपल्याला लक्षात येईना. हे चांगली झाली का वाईट गोष्ट झाली? म्हणजे अनेक देह, अनेक रूप, अनेक नाम प्राप्त करत 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 अनंत जन्म फिरलो. ही आपली चांगली अवस्था झाली की वाईट अवस्था झाली? चांगली झाली का वाईट झाली अवस्था? ऐसे सिया अवकळा अशी पुढची ओळी आहे. ऐसे सिया अवकळा, अनंत जन्म नाम रूपाचा
हा विषय आपला सुरू आहे. अनंत जन्मापासून अनेक रूप अनेक नाम धारण करत 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 आपल्याला ती खोड आपली काय जायना. ऐसे सिया अवकळा, ही अवकळा झाली. ही अवस्था कसली झाली? अवकळा झाली. मग आता आपल्याला तरी वाईट वाटेना. मग ही लाज वाटावी काय नाही वाटावी? ज्ञानदेव महाराज म्हणतात की त्याची तुम्हाला ह्या अवकळेवर आलो आपण, याची लाज वाटली पाहिजे. मातेच्या उदरात सुरू करतो, पुन्हा बाहेर आले की नामरूपाचा प्रपंच मांडतो आणि त्याला पुन्हा पोसत राहतो. जगताना प्रत्येक जण हा विचार करतो की मी मेलो तरी माझं नाम राहिलं पाहिजे. इतकी बधीर लोक आहेत, बिथरलेली आहेत बरेचशी. मेलो तरी नाव राहिलं पाहिजे. काही काही बरेच लोक फोटो टांगून रूप पण ठेवतात. किती एक पिढी ठेवती. ह्याला वाटतं मी जर फार राबलो आणि पोराबाळांसाठी फार मोठी व्यवस्था करून ठेवली तर माझा फोटो टांगून ठेवतील. काही काही लोक तर मी अशी पाहिलेली आहेत, ते म्हणतात मेल्यावर पाणी पाशील का रे मला. इतकी विचित्र लोक आहेत. आता मेल्यावर का याला पाणी पाजणार आहे का तो? पण म्हणतात मेल्यावर पाणी पाजायला नको का कोणीतरी? मेल्यावर तो पाणी पिणार आहे का? मरायच्या आधी पाणी पाजणारा बघ, मेल्यावर पाणी पाजायला तुला वंशाला दिवाय आहे का नाही त्याचा विचार नको करू. नामरूपाच्या या देहाला आपण पोचलं, जी चूक आपण आतापर्यंत केली तीच पुढे वाढवायची का नाही, हा आपला प्रश्न. हा प्रश्न कुणाचा आहे? जगाचा हा विषय नाही, हा आपला वैयक्तिक विषय आहे. काय करायचं हे आज आपण ठरवायला. याला पोसावं तर का पोसावं? याची वृद्धी व्हावी, नाम लौकिक व्हावा म्हणून नाही. अरे आपल्या जगात कोणीच नाही ओळखलं तरी चालेल. काय जगात कोणी आपल्याला ओळखू नये, शेजारच्याने नाही ओळखलं तरी चालेल, पण भगवंतानी ओळखावं की अरे हा आहे बा माझा. कोणी ओळखावं? आपल्या म्हणजे जाण्यानंतर, म्हणजे हे शरीर आपलं मेलो, आपण मेल्यानंतर आपलं हे शरीर गिधाडाने खाऊ द्या. तुमचा दशक्रिया नको आणि 13वा आणि 12वा नको, गिधाडाने खाऊ द्या चालेल. दशक्रिया आणि 12वा 13वा केला म्हणजे काय तुमचं केलेल्या कर्माला मध्ये बदल नाही होत. मूर्खासारखे काहीतरी करायला लागले. अरे जी कर्म केली त्याच्यामध्ये तुझ्या दशक्रिया नंतर केल्याने काय होणार आहे? काय त्याच्यात बदल होणार आहे कर्मामध्ये? असं जर होत असतं तर सगळ्यांनी काय केले असते? दशक्रिया 12वा एकदम नंबर 1 केला असता आणि आयुष्यावर वाटेल तसं जगले असते. आधी जी कर्म केली त्याचे जे संस्कार चित्तामध्ये छापले त्याच्याप्रमाणे पुढची गती होते, नाही का? मग आपण आता काय करावं? आपली पुढची व्यवस्था करावी, पुढच्या देहाची व्यवस्था करावी का आत्ताचा देहच लाजीरवाणा आहे म्हणून पुढचे असे देह नको बाबा. आता असे लाजीरवाणे जिने नको. जळो जळो हे जिणे लाजीरवाणे, जळो जळो हे जिणे लाजीरवाणे. असलं लाजीरवाणं जिनं आपण जगतोय आणि लाजीरवाणं जिनं जगतानाही लोकांना मात्र आनंद वाटतो. का वाटतो? सगळ्यांचीच कॅटेगरी एक आहे ना, सगळ्यांचा वर्गच एक आहे. सगळेच जर गटारात लोळतायत तर कोणाला दुःख व्हायचंय? गटारातला चिखला अंगाला लागतो याचा, नाही का? तुम्हाला खेळ असतात माहिती ना, काही खेळामध्ये गटारात लोळण्याचा खेळ असतो. गटारात म्हणजे पळायचं आणि गटारात पडले की मग हसतात. हा अरे तिथे का सगळेच गटारात पडतात. दुसऱ्या देशामध्ये अंगावर ते केक मारण्याचा खेळ आहे. काय आता केक मारून तोंड खराब करून घेणे, अंग खराब करून घेणे चांगली गोष्ट आहे, पण त्यांना आनंद वाटतो, मजा वाटते त्याच्यामध्ये. हा जसा खेळ आहे म्हणजे व्यवहारामध्ये अख्खा अंग त्यांचं केकने भरून जात आहे. केक म्हणजे काय? मग चांगलं वाटतं तर कायमच राहणार केक भरून अंगाला लावून राहतील काय? पण तो खेळ आहे तेवढं बरं वाटतंय ना, मजा वाटते. तसं ह्या शरीराला घेऊन ह्याला पोचण्यामध्ये सगळ्यांनाच मजा वाटते म्हणून आपल्याला त्याचं काही वाटत नाही. आणि यांच्यामध्ये आपण राहिलो, यांच्यामध्ये आपलं जगणं आहे आणि हेच आपल्याला प्रिय वाटतात म्हणून आपल्याला या बोलाविषयी काही वाटत. तर अशा प्रकारे जर आपण हा विषय लक्षात घेतला की काय ती एक गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओती व होऊनी असे ते लाजीरवाण. हे लाजीरवाण आहे, हे लाजीरवाण आहे, हे लाजीरवाण आहे. अशी लाज, असं लाजेचं जगणं पुन्हा नको. आता का लाजीरवाण आहे याचा विचार करा, नाही का? आपण तोच विचार करतोय. का लाजीरवाण आहे? कारण मातेच्या उदरात काय याचा आपण पुन्हा विचार केलाय अनेक वेळा. आणि काय काही कारण असू द्या,
ज्ञानदेव महाराज म्हणतात ना लाजीरवाण नाही, त्याला म्हणतात श्रद्धा. आंधळ श्रद्धा आहे आमची, असं धरा. आमची श्रद्धा कसली आहे? अंधश्रद्धा आहे आमची. तुमची श्रद्धा आहे ना चांगली, तुम्ही घेऊन जागा. आमची अंधश्रद्धा आहे ज्ञानदेवांवर, असं धरा. ते म्हणतायत ना की हा देह धारण करणं हे लाजीरवाण आहे, मग आम्ही आंधळेपणाने त्यांचं ऐकू. आम्हाला लाज वाटते. आता लाजे गाजत जगतो ना आम्ही लाजेवाने, आम्ही लाजेनेच जगतोय. ह्याला रोज आंघोळ घालायची, याची सगळी नीटनेटकी व्यवस्था करायची, आयुष्यभर ह्याला पोसायचं, हे दुःखाचंच आहे आमच्यासाठी. हे लाजीरवाणच आहे. लोक याला ओळखतात आणि म्हणतात महाराज तुम्हाला ओळखतो की आम्ही. अरे तू महाराजाला कुठे ओळखतोस, याला ओळखतोस. लोक काय म्हणतात, मग हे का लाजीरवाण नाही का? माणसं म्हणतात महाराज आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो. कसं काय ओळखताय? तू याला ओळखतोस, मला कुठे ओळखतोस? नाही का ओळखतो. मग हे लाजीरवाण नाही का? मग भलत्यालाच ओळखतात आणि आपल्याला परत म्हणतात तुम्हाला ओळखतो आम्ही. ओळखतात कोणाला? भलत्याला, ज्याचा ना आपला खरा काही संबंध नाही. मग आपल्याला वाईट वाटेल का नाही? अशी परिस्थिती आहे. या शरीराला प्राप्त करता क्षणीच आपलं लाजीरवाणं जगणं सुरू झालं. त्याच वेळेस लाजीरवाणं जगणं सुरू झालं आणि पुढे जेव्हा मातेच्या उदरातून बाहेर आलो तेव्हा पुन्हा जी लाजीरवाणी गोष्ट सुरू झाली ती म्हणजे देहपणे नामरूपाचे घेणे किंवा नामरूपाला येणे. देहाच्या निमित्ताने नामरूपाला जे आपण आलो, लोक देहाची आठवण काढून काढून रडतात. चांगला असेल तर, म्हणजे चांगलं म्हणजे काय त्रास नसेल दिला आपल्याला कधी. चांगल्या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला कधी त्रास नाही दिला ना, मग रडतात लोक. पण त्रास दिला असेल तर बरं झालं गेला, फार त्रास द्यायचा नाही की नाही. म्हणजे चांगलं असेल, चांगल्या रीतीने वागलं. चांगलं म्हणजे काय? तुमच्यासारखं जागला असेल, तुमच्याप्रमाणे जगला की चांगला. सगळ्यांचं असंच आहे, आपल्याप्रमाणे जगले की चांगला आणि आपल्याप्रमाणे नाही जगला की वाईट. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर तेच करताय की तुमच्याप्रमाणे ऐकलं लोकांनी की ते चांगलं, आम्ही आमच्याप्रमाणे नाही सांगा, आम्ही साधू संतांप्रमाणे सांगतो. साधू संतांप्रमाणे जो जगेल तो आमच्यासाठी चांगला आहे, आमच्यासारखा जगू नकोस. चल आम्हाला खायला प्यायला देऊ नकोस. तू साधू संतांप्रमाणे जग, तू आम्हाला प्रिय आहेस. जो साधू संतांप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जगतो तो आपल्याला प्रिय आहे. आणि जो साधू संतांप्रमाणे जगत नाही पण पूर्ण महाराजांची व्यवस्था करतो, अशा साधकाचा उपयोग नाही आपल्याला. अशा साधकाची गरज नाही. तुमचे लाख करोडो रुपये असू द्या, नाही तर तुमची किती मोठ्या प्रतीची सेवा असू द्या, तुमच्याकडे राहू द्या, ते आम्हाला नको. साधू संतांप्रमाणे जगता येतं का त्याच्यावर विचार करा. देहाला घेऊन लाजीरवाणं जगणं वाटतंय का याचा विचार करा. नामरूपाला आलं हे लाजीरवाणी गोष्ट झाली का नाही झाली याचा विचार करा. व्यावहारिक दृष्टीने नामरूपाला येणं हे तर फारच दुर्दैवाची गोष्ट आहे, ते तर अजून फार वाईट आहे. आधीच लाजीरवाणं, त्याच्यात नामरूपाला आलं हे लाजीरवाणं. अधिक व्यवहारामध्ये पुन्हा माझं नाव झालं पाहिजे, माझा फोटो लागला पाहिजे फ्लेक्स बोर्डवर, किंवा अशा प्रकारचे कुठलं तरी नामरूपाला येण्याचा प्रयत्न करणे, त्याच्यासाठी नको ते धंदे करणे, हे तर नरकालाच जाणार आहेत लोक. अशांच्या नादी लागू नका, किती जवळचे असले तरी. यांचं शेवट कुठे आहे? यांना सरळ नरक आहे. यांना कुठेही दुसरीकडे जागाच नाही, किती पुण्यवान कामं केली तरी. कारण या देहाला एकदा मी म्हटल्याने कोटी ब्रह्म हत्येचं पाप लागतंय. म्हणजे कोटी ब्राह्मण, शुद्ध ब्राह्मणांची हत्या केली तर जेवढं पाप लागेल तेवढं ह्याला देहाला मी म्हटल्यामुळे लागतंय. आणि ह्याला मी समजून पुढे तुम्ही काय पुण्यवान कर्म करणार आहेत? काय पुण्याची कामं करणार तुम्ही? कसली पुण्याची कामं करणार आहेत? आलं लक्षात? असो, आपल्याला कोणाशी काही घेणं देणं नाही. जर जगण्याची भीती वाटत असेल, भय वाटत असेल तर हे नक्की लक्षात घ्या. या सगळ्यांना जो चालवतो, ह्या जगाचं सूत्र ज्याच्या हातामध्ये, त्याची भक्ती करण्यासाठी आपण जगतोय, त्याच्या दिशेने जाण्यासाठी जगतोय. त्यामुळे आपल्याला कोणाचं भय नाही. आपल्याला कोणाचं भय नाही म्हणजे आपण निगर घट्ट झालो किंवा आपण रगील झालो असले नाही. आपण रगील होत नाही. आपण कोणाचं भय का बाळगत नाही? कारण की आपण भगवंताच्या दिशेने चाललो. मग आपण कोणाच्या वाटेला जात नाही. आपल्याला कोणाच्या वाटेला जायचंही नाही. आपण फक्त भगवंताच्या वाटेला लागलोय, है की नाही? म्हणून आपल्याला कोणाचं भय नसावं. मग तरी कोणी त्रास देत असेल तर एखादं तुम्ही म्हणाल आपण कोणाच्या वाटेलाच जात नाही, आपल्याला कोण त्रास द्यायचंय नाही, पण तरी देतच असेल तर तू भगवंताच्या वाटेला लाग. तुझ्या केसालाही धक्का लागत आणि लागला तरी तुला काय वाटणारही नाही. पायात काटा मोडला तरी काय वाटायचं? अलग लक्षात. कारण हे देहाशीच तुझी ते संबंध तोडण्याचा अभ्यास करतो आहेस, तिथे तुला काय करणार? कोणी तुला निंद केली काय, वंदन केलं काय, त्याने तुला काही फरक पडणार नाही. म्हणून अशा रीतीने असं लाजीरवाणं जगणं जगू नका. लाजीरवाणं जगणं जे आहे हे सोडण्याचा प्रयत्न करा.
लाजिरवाणं जगण्याची खरी प्रमुख जी भूमिका आहे ती आज आपण विचार केली. लाजिरवाणं सगळ्यात जगणं काय असेल? सगळ्यात लाजिरवाणं जगणं आहे देहाला येणं आणि मग पुढे बहु काय नामरूपासी येणे, देहपणे नामरूपासी येणे. कोण होतो हे जर लक्षात घेतलं तर मग तर फारच लाज वाटेल. म्हणजे एखादा अत्यंत शुद्ध पवित्र ब्राह्मण आहे, फार पवित्र, सोहळ्यात राहणार आहे आणि काहीतरी कारणाने अचानक दारू प्याला आणि त्याची रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणीतरी करून ठेवलं आणि जेव्हा तो शुद्धीवाला त्याला दाखवलं, बघ काय वाटेल त्याला? अरे काय झालंय, काय लाज वाटेल त्याला. खरा जर शुद्ध ब्राह्मण असेल तर, आजच्या ब्राह्मणाला सांगू नका काही, आजच्या ब्राह्मणाला काही लाजच वाटत नाही. ते म्हणतात किती पाप केलं ब्राह्मणच आहे मी. त्याचं एक मनच आहे त्यांची, काय किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकात श्रेष्ठ, तिन्ही लोकात तुला नरकाला पाठवायला पाहिजे, मग श्रेष्ठत्व कळेल तुझं. नाही, खरा ब्रह्मज्ञ असेल तर तेव्हा तो तिन्ही लोकात श्रेष्ठ असतो. पण हा मूर्ख ब्राह्मण आहे का मुळात? असो तर मूर्खासारखं बडबड करून होत नाही. ब्रह्मज्ञ पुरुष जरी किती भ्रष्ट असेल लोकांच्या दृष्टीने तरी सुद्धा तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असो, अशी खरी ती म्हण आहे. पण लोकांनी काय केलं, स्वतःवरच घेतली. आम्ही आहे ना ब्राह्मण, नावाचा ब्राह्मण आहेस तू काय खरा ब्राह्मण थोडी आहेस? अरे श्रीमद भगवद्गीतेतल्या लक्षणामधले एक तरी लक्षण तुझ्या ब्राह्मणाचं जुळतंय का? गुणामध्ये एक तरी गुण जुळतोय का? मग तू ब्राह्मण कसा? असो तर देह जे आहे, हा देह, या देहाला आपण आलो तर ज्याप्रमाणे त्या शुद्ध ब्राह्मणाला लाज वाटावी त्याप्रमाणे जर एखाद्याला आपण निर्गुण निराकार होतो हे लक्षात आलं आणि आज आपली काय अवस्था झाली हे जर लक्षात आलं तर खरंच लाज वाटेल. पण ती भूमिका फार पुढची आहे. आता कमीत कमी श्री ज्ञानदेव महाराज सांगतात या रीतीने जरी आपण विचार केला तरी आपल्याला लाज वाटावी. हा लाज जो गुण आहे किंवा लाज ही जी संपत्ती आहे ही खरी आपली संपत्ती. अंगावरचे कपडे काढून फेकून देण्यामध्ये लाज वाटू नये, बिंदास काढून द्यावे. स्त्रीने पुरुषाने कोणी लाजू नये, पण देह धारण करावा याची लाज वाट. काय कशाची लाज वाटू नये? कसलीच लाज वाटू नये. पण कशाची वाटली पाहिजे? देह धारण करायला लागला ही लाज वाटली पाहिजे. इतकं दुर्दैव आपलं झालं. नाम रूपाला आलो ह्याची लाज वाटली पाहिजे, बाकी कशाचीच लाज वाटू नये. बायका पोरांनी शिव्या दिल्या काही लाज वाटून घ्यायचं कारण नाही. आपल्याला संसार नाही जमला, लोक आपल्याला डिवचतील, म्हणतील याला संसार नाही जमला, काय लाज वाटून घ्यायची कारण नाही. आपल्याला काळजी असते, लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. अरे आपला संसार मोडला तरी काय हरकत नाही, त्याची लाज बाळगू नका. भगवंत प्राप्ती झाली नाही याची लाज वाटली पाहिजे पुढे जाऊन. खरी लाज कशी? देह धारण केला याची तर लाज वाटावीच, पण या देहामुळे पुनरावृत्ती पुन्हा 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 मिळते याची लाज वाटावी. देहामुळे आपण भगवंतापासून स्वस्वरूपापासून पदच्युत झालो, त्याच्यापासून दुरावलो याची लाज वाटावी. आणि त्या लाजे पुढे जगातली कुठलीच लाज बाळगू नये, कुठलीच लाज बाळगू नये. नाही का बाळगावी? का मुलगा काय म्हणतो, मुलगी काय म्हणते, आई काय म्हणते, बाप काय म्हणतो, बायको काय म्हणते, नवरा काय म्हणते, काय घेण्याचं नाही, काही फरक पडत नाही त्याने. यांची कसली लाज बाळगत आहे? पण मला माहित तुम्ही त्यांचीच लाज बाळगणार आणि म्हणूनच पुन्हा 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 जन्म, पुन्हा मरण. ज्या दिवशी केव्हा तुम्ही हे करू शकाल, जेव्हा केव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा, या जन्मी नाही, करोडो अब्जावधी किती जन्म होतील ते मला माहित नाही, तेव्हा म्हणा किंवा आत्ता म्हणा, जेव्हा केव्हा तुम्हाला ही लाज वाटेल तेव्हा तुमची ही संपत्ती आहे लक्षात घ्या. आणि हीच संपत्ती तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाईल. कारण जसं दिल्लीला जायचं म्हणजे पैसे लागतात तर आपल्याला जाता येतं, आणि जास्त पैसे असले तर विमानाने जाता येतं. तसं ही संपत्ती जेवढी वाढली तितकं वेगात जाता येत, हे की नाही? जसं व्यवहारात पैसे जितके जास्त तितके वेगात दिल्लीला जाईल. कारण एखाद्याकडे करोडो रुपये, तो काही विमानाने जायला घाबरतो काय? पण एखाद्याकडे 2000 रुपये, तो म्हणेल का जाईल का विमानाने? तो म्हणेल लोक बाबा. तसं आपल्याकडे जेवढी दैवी संपत्ती जास्त तितक्या वेगाने आपण भगवंताकडे जाऊ. जेवढी दैवी संपत्ती अधिक तेवढ्या वेगाने भगवंताकडे प्रवेश, आणि जेवढी दैवी संपत्ती कमी तेवढे संसारामध्ये मजा. बघा काय करायचं, संसारातली मजा मारावी का भगवंताची मजा घ्यावी, हे की नाही? म्हणजे भगवंताची मजा प्राप्त करावी. भगवंत ही सुद्धा एक काय मजा आहे, हे की नाही? ब्रह्मानंदी लागली टाळी, मग या देहाते कोण सांभाळी? ब्रह्मानंदी टाळी लागावी यासाठी आपला जगणं पाहिजे, बाकी दुसरं कशासाठी जगू नये. म्हणून अशा प्रकारे आपण लाज हा शब्द जरी या ठिकाणी
वेगळ्या कारणासाठी दिलेला असला तरी सुद्धा, म्हणजे या ग्रंथामध्ये खरं हा अभ्यास नाहीये, वास्तविक हा ग्रंथ त्याच्या वेगळ्या रीतीने या ठिकाणी शब्द सांगतोय. पण तरी सुद्धा मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण या प्रत्येक शब्दाचा आधी बारकाईने अभ्यास करतो आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच काहीतरी परमार्थामध्ये पुढे सरकण्यासाठी उपयोग होईल. म्हणून मी या शब्दांचा अर्थ तुम्हाला ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु याचा जो मूळ आणि गर्भित वेगळा जो श्लोकाचा अर्थ आहे तो आपण पुन्हा शेवटी, या श्लोकाच्या शेवटी पुन्हा एकदा जेव्हा आपण याच्यावर पाहू तेव्हा पाहणारच आहोत. क्रमाने आपण अनेक शब्दांचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे लाज या शब्दाचा अभ्यास केला. पुढील चिंतनामध्ये पुन्हा आपण याच्या पुढचा जो शब्द आहे त्याच्यावर विचार करूया. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि तेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की